पण आता बातमी मुंबईमधनं कस्तुरबा रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। मनसेचं शिष्टमंडळ रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। खबरदारी म्हणून हा बंदोबस्त वाढवल्याची माहिती आहे। दरम्यान प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाटप केल्याप्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या पार्श्वभूमीवर आता मनसेचं शिष्टमंडळ रुग्णालयात दाखल झालेलं आहे। पोलीस बंदोबस्त सध्या या रुग्णालयाबाहेर वाढवलेला आहे। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, आपण पाहतो की जो व्हिडिओ कस्तुरबा रुग्णालयात व्हायरल होतोय तो जुलै महिन्यातला आहे आणि आता तो सगळ्या समाज माध्यमांवरती व्हायरल झाल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी आता कस्तुरबा रुग्णालयाच्या बाहेर बंदोबस्त जो आहे तो वाढवल्याचा पाहायला मिळतं आहे। काही वेळापूर्वी मनसेचे पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ या रुग्णालयामध्ये आलेलं होतं आणि या व्हिडिओमध्ये ज्या परिचारिकांच्या तोंडून प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या लिखाणाबद्दल आक्षेप व्यक्त केला जातो त्यांच्यावरती कारवाईची मागणी व्हावी अशा पद्धतीची मागणी मनसेने केलेली आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाचं शिष्टमंडळ सुद्धा आता कस्तुरबा रुग्णालयामध्ये येणार आहे आणि दुपारी 3 वाजता रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये किशोरी पेडणेकर आहेत। मात्र किशोरी पेडणेकर या परिचारकांची सुद्धा बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे 3 वाजता होणाऱ्या आंदोलनाच्या अनुषंगानं हा सगळा बंदोबस्त जो आहे तो रुग्णालयाच्या बाहेर तैनात असल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या वेगवेगळ्या पातळीवरून वेगवेगळी मतं जी आहेत ती व्यक्त केली जात आहेत। दुसरीकडे ज्या परिचारिका या सगळ्या भूमिकेवरती होत्या त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की राजेंद्र कदम हे सातत्यानं अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते रुग्णालयामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून या अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या रुग्णालयामध्ये कामाच्या ठिकाणी होऊ नयेत, त्यानं वैचारिक मतभेद निर्माण होऊ नयेत म्हणून आम्ही हे त्यांना तशा पद्धतीचा आक्षेप नोंदवलेला होता असं नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।